महापौर आणि उपमहापौर निवडीचे फटाके उडवू नका, विजयाचा गुलाल उधळू नका अशी भूमिका सध्या भाजपकडून घेण्यात येते। भाजपकडून सर्व नगरसेवकांना तशा सूचना सुद्धा करण्यात आल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर भाजपने हा निर्णय घेतलाय। सभागृह नेते गणेश बेडकरांनी सर्व नगरसेवकांना सूचना दिल्या। सर्वांना आपल्या प्रमुख पदाधिकारी नगरसेवकांना पक्षातर्फे सूचना आहे। आदरणीय दादांच्या जाण्याने जो एक दुःखद प्रसंग या शहरावर महाराष्ट्रावर आपल्या सगळ्यांवर आलाय, त्यामुळे आपण कुठलाही विजयोत्सव आनंदोत्सव साजरा करणार नाही आहोत। पुष्पगुच्छ फटाके गुलाल असं कुठलाही प्रकार या महापौर निवडणुकीत आपण करणार नाही आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी। आपण पक्ष म्हणून हा निर्णय केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्याला आपल्याला ह्या सगळ्या संदर्भातली माहिती पोहोचवतोय। रोहन, मला सांग, महापौर आणि उपमहापौर पदाचा चेहरा पुण्यामध्ये ठरलाय। भाजपकडून मंजुषा नागपुरे आणि आरपीआय कडून अनेकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। सोबतच फटाके उडवू नका, गुलाल उधळू नका अशा सूचना सुद्धा भाजपकडून देण्यात येतात। काय माहिती आहे? खरं तर 2-3 नावं चर्चेमध्ये भाजपकडून महिला उमेदवार महापौर म्हणून चर्चेमध्ये होत्या, कारण का सर्वसाधारण महिलांसाठी हे महापौर पदाचं आरक्षण जे आहे ते पडलेलं पाहायला मिळत होतं। वर्षा तापकीर यांचं नाव देखील या सगळ्यामध्ये चर्चेत होतं आणि मंजुषा नागपुरे या दोघांची नावं जी आहेत ती चर्चेमध्ये होती। आणि अखेर भाजपने हिंदुत्ववादी चेहरा असणाऱ्या मंजुषा नागपुरे यांची निवड जी आहे ते पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी केलेली पाहायला मिळते। त्यांचा अवघ्या काही मिनिटांमध्ये उमेदवारी अर्ज जो आहे तो आता भरला जाणार आहे। तर उपमहापौर म्हणून आरपीआय आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। या दोघांचे देखील फॉर्म अगदी काही मिनिटांमध्ये जे आहेत ते पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसचिव विभागामध्ये भरले जाणार आहेत। आणि ह्या सगळ्यांची निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यामुळे अजून देखील 8-10 दिवस देखील पूर्ण होत नाहीयेत। त्यामुळे मोठा विजय जरी मिळाला असला, आनंद जरी आपल्याला मोठ्या विजयाचा असला, तरी आपण आनंद जो आहे तो असा फटाके किंवा गुलाल याच्या माध्यमातून साजरा करणार नाही आहोत, कारण का अजित पवार यांच्या जाण्याने सगळ्याच राज्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यामुळे सभागृह नेते गणेश बेडकर यांनी समोर येत सगळ्या नगरसेवकांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारचा फटाके असतील, कुठल्याही प्रकारचा गुलाल असेल हा उडवला जाणार नाही। त्यामुळे मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांचं स्वागत केलं जाईल, त्यांचं अभिनंदन केलं जाईल, परंतु याचा कुठेही जल्लोष जो आहे तो भाजप पुण्यामध्ये करणार नाहीये। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद रोहन, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।